तुषार नावाचा एक मुलगा होता. त्याचे बालपण एका खेडेगावात गेले. त्याचे शिक्षण 12वी पर्यंत झाले. तुषार काही हुशार नव्हता. 12वी म्हणजे खूप शिक्षण झाले या थाटात तो होता. शिक्षण बंद झाल्याने मामाने तुषारला त्याच्या गावी आई वडिलांकडे पाठवले. तुषार मोठ्या शहरात खूप शिक्षण घेऊन आला म्हणून त्याचा गावात मान वाढला. तुषार गावातील भोळ्या बाबड्या लोकांसमोर मोडके तोडके इंग्रजी बोलून त्यांना फसवू लागला. एके दिवशी गावात एक परदेशी माणूस पाहणीसाठी आला. तो इंग्रजीमध्येच प्रश्न विचारू लागला, पण त्याचे बोलणे कोणालाच समजेना. तेव्हा गावकऱ्यांनी तुषारला बोलावून आणले आणि म्हणाले, "साहेब काय म्हणतात ते ऐक आणि आम्हाला सांग." परदेशी माणूस इंग्रजीतून बोलू लागला. तेव्हा तुषार त्याला काहीही बोलू लागला. परदेशी माणसाच्या लक्षात आले की हा बावळट दिसतो. तो न बोलता तिथून गेला. गावकऱ्यांनी कारण विचारले तेव्हा तो गावकऱ्यांना म्हणाला, "तो परदेशी मला म्हणत होता, तू एवढा शिकलेला असून या खेडेगावात काय करतोस?" गावकऱ्यांना खरं काय ते समजून चुकले होते. तात्पर्य: खोटेपणा जास्त काळ टिकून राहत नाही.